नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी 24/7। लोकशाही ही केवळ निवडणूक नाही तर बदल घडवण्याची संधी असते। आणि जेव्हा बदलाची ही ज्योत एखादा युवक घेऊन पुढे येतो तेव्हा लोकशाहीचं खऱ्या अर्थानं सौंदर्य उजळतं। लोणार नगर परिषद निवडणूक जवळ आली आहे आणि यावेळी निवडणूक रणसंग्रामात युवकांची नव्या उमेदीची एंट्री जोरदार दिसत आहे। अशाच युवकापैकी एक नवा चेहरा, नवा आवाज, नव्या निर्धारानं पुढे आलाय। नाव विनोद गणेशराव थोरवे। विनोद थोरवे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारा युवक, शांत स्वभाव, सकारात्मक ऊर्जा आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा स्पष्ट निर्धार। त्यांनी न्यूज मराठी 24/7शी खास गप्पा मारताना सांगितलंय, लोणारमध्ये गोरगरीब जनतेचे मूलभूत प्रश्न, विशेषतः पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष दुर्लक्षितच राहिला। समस्या सोडवायच्या असतील तर केवळ टीका करून चालत नाही, त्यासाठी पुढे यावंच लागतं, म्हणून मी राजकारणात उतरलो। विनोद थोरवे पुढे म्हणाले, समाजकारण आणि राजकारण दोन्हीचा समन्वय साधला तरच जनतेचा खरा विकास होऊ शकतो। राजकीय भूमिकेत त्यांनी पुढे सांगितलंय, केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, त्यामुळे जनतेचा प्रभागाचा विकास वेगानं करायचा असेल तर या पक्षासोबत काम करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच मी भाजपची निवड केली। समस्या दाखवणारे खूप असतात पण समस्यात उतरणारे कमी असतात आणि जेव्हा एखादा युवक ठामपणे म्हणतोय मी उतरलो आहे, तेव्हा तिथूनच बदलाची पहिली पायरी सुरू होते। तर आता पाहूया लोणार नगर परिषद प्रभाग क्रमांक 10B मधील नगरसेवक पदाचे उमेदवार विनोद गणेशराव थोरवे यांच्यासोबत आमचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी केलेली विशेष बातचीत। युवकांचा उत्साह, लोकांचा विश्वास आणि विकासाचा मार्ग नेमकं काय म्हणतात विनोद थोरवे, चला पाहूयात। नमस्कार। सध्या आपण लोणारमध्ये एका अशा तरुणासोबत आहोत ज्या तरुणानं श्री रविशंकर यांच्या सानिध्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून राज्यातच नव्हे तर देशभर फिरून अनेक समाजोपयोगी कामं केलीत। ते आज राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजेच लोणार नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये नगरसेवक पदासाठी उतरलेत। भाऊ नमस्कार। एक सांगा की तुम्ही सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून काम करत असताना राजकारणात का उतरलात? नमस्कार। सर्वप्रथम माझं नाव सांगतो, मी विनोद थोरवे आहे आणि गेल्या 2009-10 पासून विविध वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो। जसं त्यामध्ये आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या प्रोग्राम्स घेऊन जे तरुण दिशाभूल झालेले आहेत, की ज्यांना स्वतःच्या जीवनाची काही किंमत न कळता दारूच्या नशेमध्ये, वेगवेगळ्या नशेमध्ये जे वाहलेत, असे कितीतरी तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम ते सेवा कार्य आपल्या माध्यमातून केलं। पण मधल्या काळामध्ये असं जाणवलं की राजकारणासाठी लोकांचा दृष्टिकोन खूप सध्या बदललेला आहे आणि सध्या समाजामध्ये जर चांगलं काम करायचं असेल तर सगळ्यात इफेक्टिव्ह माध्यम म्हणजे राजकारण आहे। तर मला असं वाटलं की राजकारणामध्ये पण चांगल्या तरुणांनी आलं पाहिजे। समाजामध्ये कुणाचा राग ना द्वेष ना ईर्ष्या करता चांगल्या तरुणांनी राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं तर नक्कीच काहीतरी राजकीय क्षेत्रामध्ये बदल घडेल। त्यामुळे मी ऍक्टिव्हली या राजकारणामध्ये नगरपालिकेमध्ये या ठिकाणी उभा राहिलो। याचं काय आवडलं तुम्हाला? राजकारणामध्ये येण्याचं पार्श्वभूमी काय किंवा काय आवडलंय? राजकारणाची पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळेस मी समाजामध्ये उतरून बघितलं, समाजामधील बऱ्याचशा लोकांचे कितीतरी प्रश्न आहेत की जे प्रश्न तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये राहून प्रबोधन करून ते क्षेत्रातले तुमचे जे प्रश्न आहेत त्याला उत्तर मिळू शकत नाही किंवा ते प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकत नाही। पण तुम्हाला ते जे प्रश्न आहेत ते जर सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला राजकारणामध्ये उतरणं पडेल, लोकांमध्ये उतरणं पडेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये येऊन तुम्ही त्या प्रश्नांचं चांगलं सोल्युशन बनवू शकता। तुम्हाला लोणारमध्ये काय समस्या दिसल्या की त्यामुळे तुम्ही या राजकीय क्षेत्रात उतरलात? जसं की मी पाहिलं असेल, आज रोजी लोणार हे फक्त विदर्भाच्याच नाही तर जगाच्या नकाशावर सर्वात म्हणजे पॉप्युलर आपलं लोणार सरोवर या ठिकाणी आहे। जागतिक स्तरावर लोणार सरोवराचं नाव आहे, पण आज रोजी या लोणार सरोवराचा जसा पाहिजे तसा विकास नाहीये। मी ज्या प्रभाग 10 मधून भारतीय जनता पार्टीकडून इलेक्शन लढत आहे त्या प्रभागामध्ये 3 वेगवेगळे पार्ट्स पडतात। जसे की एक पटेल नगर आहे, खटकेश्वर नगर आहे आणि मध्ये आमच्या झोपडपट्टी एरिया येतो। त्या एरियामध्ये आजही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना वापरण्याचं पाणी त्यांना रेग्युलर मिळत नाही। 2 रुपयाचा हंडा घेऊन लोकांना दूर जाऊन एक हंडा 2 रुपये देऊन पाणी त्यांच्या डोक्यावर आणणं पडतं। पटेल नगरमध्ये एवढा चांगला एरिया होता, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जर इंटिरियरला गेले तर रस्ते पण नाहीये।
आणि जर रस्ते नसल्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी नाल्या प्रॉपर नाहीये, तर तो पण सगळ्यात मोठा एक त्या ठिकाणी इश्यू आहे. खडकेश्वर नगरमध्ये भरपूर सारे प्रश्न मला जाणवले, त्यामुळे मी ठरवलं की यावेळेस नगरपालिका इलेक्शनमध्ये आपल्याला लढायचं. काय करणार जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर आपलं पुढचं व्हिजन काय? नगरसेवक म्हणून जर मी निवडून आलो तर सर्वप्रथम आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये लोक जे काम करतात, तर आपल्याला एक ऍक्टिव्ह उदाहरण दाखवायचं की आपणही राजकीय क्षेत्रामध्ये राहून स्वच्छ प्रशासन चालू शकतो. अशा कोणत्या तुम्ही निवडून आल्यानंतर अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत की त्या शेअर करा की त्या अगोदर त्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य देणार? सगळ्यात पहिलं प्राधान्य असेल, मी माझ्या प्रभागामध्ये पाणी प्रश्न आहे आणि आतापर्यंत सर्व लोक म्हणत आहेत की पाणी प्रश्न आहे, पण त्यावर सोल्युशन कुणीच दिलं नाही. आणि मी भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी उभा राहिलो. तुम्हाला जाणवत आहे की आपण जर वरती मुख्यमंत्री आपला आहे आणि सरकार आपली आहे, जर या ठिकाणी बीजेपीची सरकार आली तर या प्रभागामध्ये आम्ही वरतून नक्की कामं आणू शकतो. पाण्याचा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू शकतो. नाल्यांचा पण जो प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे, त्याची पण आम्ही योग्य विल्हेवाट लावू शकतो. आणि कितीतरी प्रश्नांना बीजेपीकडून आम्ही जर निवडून आलो तर नक्कीच सोल्युशन मिळेल. त्यामुळे तुम्ही बीजेपी पक्ष निवडलाय का? त्यामुळेच बीजेपी पक्ष निवडला. आणि बीजेपीची जी विचारधारा आहे, पहिल्यापासून माझं लहानपणापासून माझ्यावर जे इम्प्रेशन आहे, बीजेपीची विचारधारा आहे, निस्वार्थपणे काम कसं करायचं, या विचारधारेला मी अट्रॅक्ट झालो, तिकडे मी आकर्षित झालो आणि मी ठरवलं की आपल्याला एवढंच बीजेपीकडून लढायचं. तुमचे राजकारणामधले आदर्श कोण? माझे राजकीय आदर्श आहे सर्वात पहिले अटल बिहारी वाजपेयी. जे अटल बिहारी वाजपेयी मला लहानपणी मला खूप योग्य नेता मला ते दिसले. आणि मधल्या काळामध्ये आपले गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनीही बीजेपीसाठी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम केलं. आणि सध्याचे आमचे नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आत्ताच्या पंकजाताई मुंडे. हे होते नगर परिषद उमेदवार विनोद थोरवे आणि त्यांनी राजकारणामध्ये का उतरलोय याचे सर्व पद्धतशीरपणे स्पष्ट केलंय. आणि यानंतर त्यांचं व्हिजन काय, त्यांना कोणत्या गोष्टी या लोणारमध्ये आढळल्यात त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7, लोणार, बुलढाणा. युवकांनी पुढे यावं, देश बदलतो. युवकांनी हातभार लावावा, समाज बदलतो. आणि जेव्हा युवक राजकारणात शिरतो तेव्हा आपल्या गावाची, शहराची आणि भविष्यातील पिढ्यांची दिशा बदलते. हीच आशा घेऊन आजची ही विशेष मुलाखत आपण पाहिलीत. अशाच आणखी अपडेट्स, मुलाखती आणि स्थानिक राजकीय घडामोडीसाठी न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार.